कार्यकर्त्याला जर न्याय देणार एकमेव नेतृत्व जर असेल अहमदपूर तालुक्यात आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब, तेव्हा ठामपणानं आपण निर्णय घ्यायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणलेल्या हर हर महादेवाची घोषणा जशी दिली तशी आज प्रत्येक उमेदवार विजयी झाला पाहिजे ही संकल्पना मनात घेऊन आपण इथून उठायचे आणि सर्व नेत्याचं मार्गदर्शन ऐकायचे. मी माझे 2 शब्द संपितो. चूक बोल माफ असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती असेल ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे अशा माध्यमातून आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलात. याच्यानंतर बाबरावजी जंगापले मामा यांना मी असे विनंती करतो की आपलंही या ठिकाणी मनोगत व्हावं. या महाविकास आघाडीच्या मार्फत आपलं योग्य असं मनोगत व्हावं. या प्रचार सभेच्या व्यासपीठावर विराजमान असलेले आपल्या सर्वांचे आवडते नेते आदरणीय विनायकराव पाटील साहेब, काँग्रेसचे नेते डॉक्टर कदम साहेब, दुसरे डॉक्टर आपले कदम साहेब आणि या व्यासपीठावरील सर्व मान्यवर उमेदवार, जिल्हा परिषदचे उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार आणि त्यांना विजयी करण्याचा त्यांनी विडा उचललाय ते आपण सर्वजण. मी माझे काही अनुभवाचे बोल आपणासमोर बोलणार आहे. आयुष्याची 5-25 वर्ष राजकारणात घालवली. ह्या राजकारणातल्या उलतापालती पाहिल्याच्या नंतर मला वाटलं की आपण ह्या राजकारणामध्ये टिकण्याच्या लायक नाही आणि मी राजकारणापासून थोडा दूर गेलो, पण हाकेच्या अंतरावर थांबलो. पाटील साहेबांनी ओळखले आणि मला आवाज दिले आणि त्या हाकेला आम्ही वो देऊन साहेबांच्या सोबत आलो. कालच्या उलतापालती बघितल्या, ज्यांनी सुभे वाटून घेतले त्यावेळेस कोण कुठल्या पक्षाचा कुठं जाणार आहे काही अंत लागत नव्हता. मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकवर, सकाळी कार्यकर्त्यांनी उठल्यावर आपल्या नेत्यांना फोन करावा आणि साहेब आपण कुण्या पक्षात आहो विचारून मग घराच्या बाहेर पडावं. हीच वस्तुस्थिती झाली. काल परिस्थिती बदलल्याच्या नंतर मी माझ्या मोठ्या मुलाचा सल्ला घेतला. अरे बाबा ही सगळं बदलाबदली होईल, आता आपण काय करायचंय. माझ्या मोठ्या मुलांनी सांगितलं पप्पा आपण विनायकराव पाटलांच्या सोबत निघाला, त्यांनी जिथं असतील तिथं आपण कुठंच जायचं नाही. आणि तो बराबरीला आलाय. 2 मुलं झाले, त्याचं ऐकणं मला भाग आहे. त्यानंच मला विनायकराव पाटलाकडे आणून सोडलं होतं.
बोलू का? ईश्वराच्या प्रार्थनेच्या वेळाच्या समयी आपली सभा होत आहे आणि आपण सर्वजण विनायकराव पाटलांचं नेतृत्व, विनायकराव पाटलांचा विरोधी पक्ष ह्या अहमदपूर विधानसभेमध्ये जीवन ठेवण्यासाठी आपण त्यांच्या हाकेला हो देऊन आलात. काल परवा लातूरला नगर परिषदेची, महानगरपालिकेची निवडणूक झाली. काँग्रेस आणि वंचित एकत्र आले आणि महानगरपालिका काँग्रेस आणि वंचितच्या ताब्यात आली. चमत्कार झाला. मला आपल्याला विनंती करायची आहे, ह्याही महायुतीच्या सोबत वंचित आहे आणि एक रेकॉर्ड करूया आपण सामान्य माणसं की जिथं वंचित सोबत राहील त्या वंचितच्या सोबत सत्ता राहील आणि जोपर्यंत सामान्य माणसाच्या हातात सत्ता राहणार नाही तोपर्यंत विकासाच्या कार्याला सुरुवात होणार नाही. हे सुभा वाटून घेणारे आपल्या आपल्या व्यवस्थेसाठी पक्ष चालवत आहेत. मी भाजपमध्ये 25 वर्ष घालवलेत. भाजपमध्ये नाराज झालेल्या कार्यकर्त्याला मला विनंती करायची आहे, गेले ते दिवस या परतून आता विनायकराव पाटलांच्या सोबत. काल मी एक पोस्ट टाकली होती, अनेक पक्ष फुटले, जिकडे तिकडे गेले. एक मला कविता आठवलती. ती कविता अशी होती, भिरभिर त्या पाकरांनो सांज वेळ झाली, परतून या घरी घरी जाण्याची वेळ झाली. नाराज झालेल्या भावांनो, त्या अहमदपूर तालुक्यामध्ये ज्यांनी भाजप उभा केलं, ज्यांनी भाजपला सत्तेत आणण्यासाठी मेहनत केली, ते अनेक कार्यकर्ते माझ्यासारखे भाजपपासून वंचित आहेत, दूर आहेत. मला त्यांना आवाज द्यायचा आहे, जर ही इथली लोकशाही टिकवायची असेल तर माझ्यातला तरुण कार्यकर्ता जागा झाला पाहिजे, महिला जागा झाली पाहिजे, तरुण जागा झाला पाहिजे, म्हातारा जागा झाला पाहिजे, आंधळा खुळा लंगडा सगळेच, आणि सगळ्यांनी एक हत्यार हातात घेतलं पाहिजे. ते हत्यार म्हणजे लोकशाहीचं मतदान करण्याचं हत्यार. ते हत्यार एक असं आहे, त्याचा आवाज होत नाही, त्याची जखम होत नाही, पण ती हत्यार चालवलं की खुर्ची बदलल्याशिवाय राहत नाही. अनेक जण बोलणार आहेत, मी फार वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला ऐकायच्या मानसिकतेमध्ये मला आणायचं होतं आणि बोलणाऱ्यांच्या मानसिकतेतली प्रतिभा मला जागा करायची होती. मी पुन्हा एकदा विनंती करतो, आपण सर्वजण ह्या निवडणुकीकडे पाहत असताना कुणातरी एका राजकीय पक्षाची निवडणूक म्हणून नाही, तर विनायकराव पाटील वरचे सर्व राजकीय पक्ष आणि आमचा नेता ह्यांना संघर्ष करण्यासाठी टिकला पाहिजे, त्यांना बळ देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून लढाई लढूया एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मामा. बहुजनाचा नायक विनायकराव पाटील हे सर्व जातीभेदाचं राजकारण करत नसून या तालुक्यामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज, सर्व महापुरुषांना मानणारी महाविकास आघाडी, या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरे मनोगत व्यक्त करणार आहेत विश्वासरावजी कांबळे यांना मी नम्र विनंती करतो की आपलं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आपलं मनोगत व्यक्त करावं. अंधुरीचे पंचायत समितीचे उमेदवार म्हणून विश्वासरावजी कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे आहे. परम या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाऊ, माता भीमाई, माता खातिमा शेख, या थोर महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, बिरसा मुंडा अशा थोर या ठिकाणी महान विभूतींना मी अभिवादन करतो.
आणि मंचावर उपस्थित असलेले आदरणीय आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या गटाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमचे नेते माजी मंत्री आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब व मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय विचारमंच आणि अहमदपूर तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आलेले या ठिकाणी सर्व मतदारसंघातील मतदार माता आणि भगिनींनो आणि मंचावर उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रीय काँग्रेस तसेच आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची सेना तसेच वंचित आमचे या ठिकाणी वंचित आघाडी आणि सर्व या ठिकाणी एकत्र आलेले आमचे आघाडी महाविकास आघाडी बांधवांनो, मी या ठिकाणी आपल्याला जास्त वेळ नाही 5 मिनिट बोलणार आहे. या ठिकाणी जी बसलेली जी लोक आहेत फुले शाहू छत्रपती शिवाजी आंबेडकरांचे वारसदार आहेत. पिढ्यानपिढ्यापासून आपण एका ठिकाणी गुण्यागोविंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे आपण वागत आहोत. म्हणून शिवाला पाहतो इथे मी भिवाला पाहतो. त्यांच्या ज्या पिढीतील या अनुयायांना चरणी मी फुले वाहतो. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सर्व जाती धर्मातील लोकांना धर्म पंथ जात न पाहता त्यांनी आपले हे स्वराज्य उभं केलं आणि जगाला दाखवून दिलं जाणता राजा आहे, सर्वाला सोबत घेऊन चालणारा राजा आहे. आणि त्याचप्रमाणे या ज्या अहमदपूर तालुक्याचा इतिहास जर पाहिला आपण बऱ्याच काळापासून आदरणीय विनायकराव पाटील साहेब हे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत, सर्वसामान्यामध्ये राहणारे नेते आहेत, सर्वसामान्यांना न्याय देणारे लोक आहेत. आणि त्यांच्या तालमीमध्ये जे लोक आलेले आहेत त्यांचं सोनं झालेलं आहे. लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्याचं सोनं होतं, परिसराला स्पर्श केलं तर या ठिकाणी आदरणीय विनायकरावांच्या या ठिकाणी हाताला जो कोणी लागला त्याचं सोनं जिल्ह्याचं राहत नाही. आणि म्हणून बांधवांनो, मी या ठिकाणी या अंधोरी गावचा आहे. पोलीस खात्यामध्ये स्वतः सेवानिवृत्त झालो. फक्त 3 वर्ष झालं सेवानिवृत्त होऊन आणि दिवस काढत होतो काय करायचं म्हणून. एके दिवशी साहेबांचा मला फोन आला. मी विचार करत होतो काहीतरी केलं पाहिजे. मी पोलीस खात्यामध्ये बऱ्याच लोकांचा दारू व्यसनापासून मुक्त केलं, लोकांचे वेगवेगळे या ठिकाणी प्रकरण मिटवले, कसल्या प्रकारचं लाच न घेता मी लोकांची सेवा केली. आणि म्हणून मला काहीतरी करावं असं वाटत. मला मंच पाहिजे होता, मला एक विचार मंच पाहिजे होता. एके दिवशी साहेबांनी फोन केला की तुम्ही माझ्यासोबत राहा. मी एका हाकेला हो देऊन साहेबांच्या सोबत आलो आणि तेव्हापासून काम केलं. आणि मित्रांनो, अवघ्या फक्त 2 ते 2.5 वर्ष झाले नाही तर साहेबांनी मला या ठिकाणी स्पर्श केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या स्पर्श केल्यामुळे माझं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहिलंय बरेच नेते आहेत, कित्येक वर्ष त्यांच्याकडे जर आपण थांबलो तरी त्यांना न्याय मिळत नाही. एक उदाहरण आहे, एक कुंभार बांधव होता, त्यांच्याकडे 2 गाढवं होते. 2 गाढवावर या ठिकाणी वजन लाजायचं, दिवसभर काम करायचं, काम संपलं की उकंड्यावर सोडून द्यायचं. दुसऱ्या दिवशी परत वजन लाजायचं, त्याच्याकडून काम घ्यायचं आणि परत उकंड्यावर सोडून द्यायचं. त्याच्यानंतर त्या 2 गाढवाला एक दुसरा गाढव भेटला. एक किती दिवस इथं दिवसा काढायचे, तुम्ही चला माझ्यासोबत. परंतु
तो गाडव म्हणाला नाही, पण त्याच्यातला एक गाडव गेला, चल तिकडे ताजा तवानं होऊया. बघा, तो गाडव गेल्यानंतर काही दिवसानं तो या ठिकाणी आला ताजं तवानं होऊन, आणि या ठिकाणी एके दिवशी हा चरणारा गाढव त्याला भेटला, जे की पोट हापाळा गेलेला आहे, परत तेच कामं करत होता. त्यावेळेस त्याला सांगितलं, मग तुला या ठिकाणी चल म्हणलं, तो आला नाही, तू मला सांग, तू काय येत नाही, तुझं इथं अडकलं का आहे? त्यानं सांगितलं, माझा मालक दररोज म्हणतो मला त्याच्या मुलीला म्हणतो, तू चांगलं नीट राहा, नाही तर तुला या गाढवासोबत लग्न करून देईल. पण तो आजपर्यंत वाट बघायला माझं काय गाढवासंग लग्नच झालं नाही, म्हणून या ठिकाणी इथंच आहे म्हणला, माझ्यासोबत झालं नाही. तसं बरेच लोक या ठिकाणी आहेत तिथं, पण त्याचं कधीच सोनं झालं नाही, तुला कधीच मान सन्मान मिळाला नाही. परंतु आदरणीय विनायकराव साहेबांनी त्यांच्याजवळ राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी न्याय आणि सन्मान दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मला ज्याप्रमाणे या ठिकाणी सन्मान दिला, तसंच या मंचावर या ठिकाणी जे जे उमेदवार उभे टाकलेले आहेत, ते प्रत्येक उमेदवार आदरणीय विनायकराव साहेबांनी एक या ठिकाणी विचून काढलेले आहेत. कसल्या प्रकारे कुणावर अन्याय न होऊ देता त्यांना वेचून काढलेलं आहे आणि यात तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आणि तुम्ही या ठिकाणी तुमची पारख करा. आम्ही कोणत्या प्रकारे सर्व उमेदवारांच्या मार्फत मी तुम्हाला एक ग्वाही देतो, आश्वासन देतो, आमच्या या ठिकाणी कर्तव्यामध्ये आम्ही कसलाही कसूर करणार नाही. आम्ही जनतेची सेवा करू, आम्ही एकनिष्ठ राहू, आदरणीय विनायकराव सोबत राहू. या ठिकाणी कसल्या प्रकारे या ठिकाणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी निश्चय केला पाहिजे. सर्व उमेदवारांनी आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व जनतेने निश्चय केला पाहिजे. काही जरी झालं, कसलीही वेळ आली, वाईट जरी वेळ आली, कसल्याही वाईट वेळेला न जुमानता, कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता आदरणीय विनायकराव साहेबांच्या सोबत आपल्याला खंबीरपणे उभं टाकायचं आहे, त्यांच्या पाठीशी उभं टाकायचं आहे. या ठिकाणी ही वेळ कधीही राहत नाही. आज न उद्या जनतेला कळणार आहे आणि आज न उद्या तुम्हाला योग्य न्याय मिळणार आहे. आणि कधी ना कधी तुम्हाला एकत्र यावं लागेल, विचार करावा लागेल आणि या ठिकाणी आपल्याला आपले उमेदवार जास्तीत जास्त या ठिकाणी निवडून आणावे लागतील, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही करणार आहेत या ठिकाणी प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांनी समजलं पाहिजे, दोर कापून टाकलेला आहे. तुम्हाला लढायचंय किंवा इथं मरायचंय. तुम्ही जर लढत राहिलात, एक दिवस सर्वाला मारून तुम्ही जिवंत राहणार, तुम्ही या ठिकाणी विजयी होणार, एवढं निश्चय आहे. एवढं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. धन्यवाद भाऊ. याच्यानंतर मनोगत व्यक्त करणार आहेत लक्ष्मणराव महाराज हप महाराज. लक्ष्मणराव महाराज यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराज पाटील कांबळेश्वर कधी ते बोललो मी त्याला नाही तर कांबळेश्वरला घेणे सन्माननीय व्यासपीठ, आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय विनायकरावजी पाटील साहेब, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी गणेश भाऊ कदम, शेषरावजी राठोड, बाबूरावजी जंगापले, सोमेश्वर भाऊ कदम व आपल्या या तालुक्यातील सर्व गटांचे आणि गणांचे उमेदवार व जमलेल्या तमाम मन्याड खोऱ्यातील 72 मतदारांनो, मला या ठिकाणी 2 मिनिट बोलण्याची संधी दिली. मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे की 2026 जिल्हा परिषद निवडणूक नुकतीच जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीकरता जे आपले उमेदवार आपण मैदानामध्ये उतरविलेले आहेत, त्याच्यामध्ये हे उमेदवार काही धनवान बळेंच्या घरातून आलेले नाहीत. हे उमेदवार घराघरातून, गल्लीबोळातून आणि गावागावातून चर्चा विनिमय करून सर्वांच्या संमतीनं, विचारानं या ठिकाणी आपण उभे केलेले आहेत. म्हणून यांना सर्वांनीच आशीर्वाद देणं आता अत्यंत गरजेचं आहे. कारण लातूरला काय झालं आपण बघितलेलं आहे की जनता एकत्र आल्यावर काय होऊ शकतं. वंचित बहुजन पार्टीनं एक इतिहास घडविला लातूरला.
की सर्व पक्ष जरी एक झाले तरी ही बहुजन समाज पार्टी ज्या पक्षाला सहाय्य होईल की तिकडे विजयाचा झेंडा नक्की जाईल. आपण पाहिलं द्वापार युगामध्ये पांडवांचा विजय कशामुळे झाला आणि त्रेता युगामध्ये रामप्रभूचा विजय कशामुळे झाला. कारण त्रेता युगामध्ये रामप्रभूच्या बाजूने हनुमंतराय होते आणि द्वापार युगामध्ये पांडवाच्या बाजूने हनुमंतराय होते. हे हनुमंतराय म्हणजे आजच्या कलियुगामध्ये बहुजन समाज पार्टी आहे आणि ती आज आपल्याला सहाय्य आहे. म्हणून सर्वांच्या बळावर आज आपली महाविकास आघाडी आहे. उद्धव बाळासाहेब सेना, आय काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पार्टी त्या तिन्हीचे महाराज काँग्रेसच्या मजबूत हातामध्ये उद्धव बाळासाहेब सेनेची मशाल घेऊन आपण मजबूत उभे आहोत आणि शरद पवार पार्टीची तुतारी आज या युद्धभूमीवर आज युद्ध चालू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये रणसिंग आपली तुतारी फुंकणार आहे. आपल्या या तुतारीने या रणसिंग या युद्धभूमीला सुरुवात झालेली आहे आणि आता ही तुतारी आपला विजय संपादन करूनच या ठिकाणी शांत होणार आहे आणि या विजयाला आपणा सर्वांनीच हातभार लावायचा आहे. कारण या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आपण आज पाहतो राजकारण हे एक वेगळ्या स्तरावर गेलेलं आहे. राजकारणामध्ये आज चांगल्या माणसाची अत्यंत उणीव झालेली आहे आणि या राजकारणामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अंधारात सुद्धा हा एक काजवा चमकत आहे आणि त्यांना आपणाला आपल्या ताकदीनं सहकार्य करायचं आहे आणि ही काजवा आपल्याला विजू द्यायचा नाही आणि या काजवासाठी आपल्याला प्राणपणानं या ठिकाणी लढा द्यायचा आहे आणि तुम्ही देताल असं मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महाराज. जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले त्यांच्याशी म्हणावे जो आपले, साधू तेथेच ओळखावा, देव तेथेच जाणावा. अशा प्रकारचं आपण संत तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे या ठिकाणी महाविकास आघाडी तयार झालेली आहे. याच्यानंतर आपले असे मनोगत व्यक्त करणारे गोपीनाथरावजी जोंधळे यांना मी नम्र विनंती की आपण असं अनमोल असं मार्गदर्शन करावं. सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे झुंजार नेते व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आणि या मतदारसंघात गोरगरीब, दीनदलित, पिछळलेल्या लोकांचं नेतृत्व म्हणजे आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब. मित्रहो, आज आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ही पहिली जाहीर सभा अहमदपूरमध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याच्या नंतर मतदाराला निरोप द्यावा, मतदाराचे आभार मानावेत आणि उमेदवाराचा परिचय व्हावा यासाठी ही पहिली सभा आहे. आपल्याला माहित होतं, आपण फेसबुक बघतो, व्हॉट्सअप बघतो, कोणता पक्ष कुणाकडे आहे, कोणता माणूस कुणाकडे आहे याचा ठाण पत्ता कुणाचा लागत नव्हता. परंतु एकमेव नेता अहमदपूर तालुक्यामध्ये सामान्य कार्यकर्ते सुद्धा संभ्रमामध्ये पडले होते. कुणी सांगायचं 2 राष्ट्रवाद्या एक आहेत, कुणी सांगायचं भाजप एक आहे, परंतु कार्यकर्ते पुष्कळात पडले आणि तिथे टप्प झाले. परंतु या तालुक्यामध्ये पुरोगामी तालुका म्हणणाऱ्या माणसाने एक निश्चय केला होता, एक चुकून दोष झाली असं ते माहित नाही, परंतु या सामान्याचा आवाज या अहमदपूर तालुक्यामध्ये मी कधीही दबू देणार नाही म्हणणारे आदरणीय विनायकराव पाटील सांगितलं, माझी युती कुणाबरोबर, भाजपाबरोबर जाणारे माणसाबरोबर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार बरोबर माझी युती नाही. या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी
मी कुणासोबत महाविकास आघाडी करून मी निवडणूक लढणार आहे. म्हणून मी पहिल्यांदा अभिनंदन करतो काँग्रेसचं, शरद पवार तुतारी साहेबांचं. यांनी विचार केला, काँग्रेसने एक नवा विक्रम लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये करून दाखवला. ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी नेतृत्वाचा पाठिंबा घेतला या काँग्रेसनं, आणि इथल्या भारतीय जनता पार्टी आणि इतर काँग्रेस अजित पवारची हिला मुठपाती लातूरमध्ये दिली आणि तीच फॉर्म्युला इथं अहमदपूर मध्ये वापरायचं काम आदरणीय विनायक पाटील साहेबांनी केलं. आणि इथले वंचित साहेब, तुम्ही एवढं सुंदर काम केलंय. इथला वंचित ज्यांच्या पार्टीच्या आता महाराजांनी सांगितलं, ज्याच्या पार्टी आपण जे वलन करतो, वरणाला काही जास्त डाळ भरपूर असते, परंतु थोडा फोडणीचा जर तडका दिला तर ते वरण टेस्ट होतंय. तसं या वंचिताचा पाठिंबा आपण घेतलात. या अहमदपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी 6 ते 6 उमेदवार विनायक पाटलांचे निवडून आल्याशिवाय इथला वंचित, इथला बौद्ध समाज, इथला प्रत्येक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा कार्यकर्ता थांबणार नाही. पुणे गावामध्ये जा, आता ह्यांना बघायची वेळ आली आहे. हा काँग्रेस एक मुठीनं उभा टाकला, महाविकास आघाडी या ठिकाणी उभा टाकली आहे. आता आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे घड्याळीची. उमेदवार बघा, उमेदवार आपण फेसबुकवर ऐकली असती, सांगायची गरज आहे का? ज्यांनी जागा सोडून घेतला त्याचा पोरगा उभा, ज्यांनी जागा सोडून घेतली त्याची भाऊजाई उभा. मग कार्यकर्त्याने करायचं काय? ज्याचा भाऊ उभा, त्याचा मुलगा उभा, त्याची बहीण उभा. मग आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी, स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी फक्त तुमचे जन्मभर जोडेच उचलायचे का खुर्च्याच उचलायच्या? करायचं काय? आम्हाला संधी देणारच कधी तुम्ही? कारण एक कार्यकर्ता मी बघितला, उत्साहानं सोडून गेला होता आणि तिथं बघितलं की त्यानं धडधडा रडू लागला. अरे मित्रा, ज्याचं कुणी नाही या मतदारसंघामध्ये त्यांचे विनायक पाटील आहेत, त्यांना सोड ना. एवढं साधी गोष्ट नाही. तुम्हाला सन्मान जर घ्यायचा असेल तर फक्त विनायक पाटलाकडेच मिळू शकतो. कारण यांना भाऊ नाही, यांना कुणी नाही. म्हणून हे सगळे इकडे मतदारसंघामधले सर्व मतदार, आया बहिणी, यांच्या आया बहिणी तेच आहेत, मतदार सुद्धा तेच आहेत आणि भाऊ सुद्धा तेच आहेत. म्हणून यांना आपल्याला या तालुक्यामध्ये जिवंत ठेवणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा टाकणं ही तुमच्या आमच्या सन्मानासाठी, तुमचा सन्मान उभा टाकण्यासाठी त्या पाटील साहेबांच्या आपण खंबीरपणाने पाठीशी उभा राहून 6 ते 6 दिल्या पैसे आणि 12 पंचायत समित्या निवडून आणाल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. यांच्यानंतर या महाविकास आघाडीचे नेते डॉक्टर साहेब गणेशराव कदम साहेब, भाग्यश्रीताई त्यांना नम्र विनंती करतो की आपलं महाविकास आघाडीला आपण असं अनमोल असं मार्गदर्शन करावं. भाग्यश्रीताई. हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीचे आज फॉर्म भरण्याच्या या प्रचार सभेच्या उपस्थित असलेले आदरणीय तुमचे आमचे दैवत विनायकरावजी पाटील साहेब, आदरणीय आमचे बंधू गणेशरावजी कदम साहेब, आदरणीय डॉक्टर कदम साहेब आणि व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, अहमदपूर तालुक्यातल्या या 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीचे उमेदवार या ठिकाणी आत्ताच फॉर्म भरून आलेले आहेत. त्यांना मी पहिल्यांदा मनापासून त्यांचं अभिनंदन करते. कारण महाविकास आघाडीचे हे उमेदवार येत्या 8-10 दिवसामध्ये नक्कीच विजयाचा गुलाल घेऊन साहेब तुमच्या समोर उभी राहणार आहेत. याचं कारण असं आहे की आताच महाराजांनी सांगितलं, त्रेतायुगामध्ये काय झालं, द्वापार युगामध्ये काय झालं, आणि या मताशी मी सहमत आहे. आज
होणाऱ्या आघाड्या बिघाड्या जे काय असेल ते असेल, कारण मी ही त्याच परिस्थितीतून आलेली आहे. मला माहित आहे ज्या ठिकाणी कार्यकर्त्याचा मान सन्मान नाही त्या ठिकाणचा नेता हा नेता कधीच असू शकत नाही. आतापर्यंत निवडणुका भरपूर झाल्या, नेत्याच्या निवडणुका झाल्या, परंतु एवढी खिचडी कधी बघितली नाही. परंतु ज्या वेळेस कार्यकर्त्याची निवडणूक येते त्यावेळेस यांना जाग येते, मग आपली भाऊजाई दिसायला लागते, आपला मुलगा दिसायला लागतो. पण असं आदरणीय साहेबांच्याकडे असं नाही. आज मला साहेब तुमचं खूप अभिनंदन करावं वाटतं. अंधोरी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारणसाठी सुटलेला असताना सुद्धा एका महिलेवर साहेबांनी विश्वास ठेवला, म्हणजे महिला सुद्धा किती कणखर आहेत हे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. आणि ती महिला सुशिक्षित महिला आहे आणि त्या खुर्चीला न्याय देणारी आहे. आपल्याकडे आतापर्यंत ज्या बी निवडणुका झाल्या, दुसऱ्या निवडणुकीचं सांगण्यापेक्षा मी माझ्या सर्कलचं सांगते. गेलेल्या पंचवार्षिक मध्ये, कारण 8-9 वर्षात ह्यांनी निवडणुकाच घेतल्या नाहीत, त्यांना कुठली भीती आहे. जेव्हा बी जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलेली महिला 5 वर्षात साहेब एकही काम, इथं माझ्या मतदारसंघातले सर्व मतदार आलेले आहेत, त्यांनी त्या मतदारसंघातील त्या उमेदवाराचं निवडून आलेलं एकतरी काम सांगावं की त्या सदस्यानं अंधोरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये केलेलं आहे. कारण ह्या लोकांना फक्त आपल्या वारसांना खुर्च्या पाहिजेत, नगरपालिकेची सत्ता यांनाच पाहिजे, जिल्हा परिषदेची सत्ता यांनाच पाहिजे, विधानसभा यांनाच पाहिजे, सगळं काही यांच्या घरात असावं आणि कार्यकर्ते फक्त आणि फक्त जोडे उचलण्यासाठी असावे. ह्या सर्व भारतीय जनता पार्टी असो, अजितदादाचे राष्ट्रवादी असो किंवा अनेक जे कोणी असतील ते, आज मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की आदरणीय शरद पवारांनी आम्हाला न्याय दिला. कारण ज्या मनोवादी लोकांनी महिला ही फक्त चूल आणि मूल सांभाळण्या इतपतच आहे हे ज्यांनी सांगितलं, जिने तिला पडद्यात ठेवलं, त्या महिलेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आम्हाला 33% आरक्षण पहिल्यांदा कोणी दिलं तर ते पवार साहेबांनी दिलं. आणि त्यांच्यामुळे मी सभागृहात आहे, आज माझ्या भगिनी इथं आहेत, ही त्यांची कृपा आहे. त्या 33%वरून 50%वर आम्ही आलोत, 50%वरून 60%वर गेलोत. कारण ही संख्या ही विषम असल्यामुळे आम्ही 60%नं सभागृहामध्ये आहोत. आम्ही सभागृहामध्ये आहोत तर त्या फक्त नामापुरत्या नाहीत तर त्या सक्षमपणे सभागृह गाजवतो. ठीक आहे साहेब, आपले लोक सदस्य निवडून येतील, कमी येतील, विरोधी पक्षात जरी आम्ही बसलो तरी त्याच ताकदीनं त्या सत्ताधाऱ्याकडून काम कसं करून घ्यायचं हे सुद्धा आपले सदस्य करतील. आणि या ठिकाणी बरेच लोक बोलणार आहेत, कारण ही पहिली सभा आहे. यानंतर आपण प्रत्येक गावामध्ये येऊन प्रत्येक मतदाराला भेटणार आहोत. जिल्हा परिषदची निवडणूक ही गोर गरीब, कष्टाळू, शेतकरी, दलित, महिला यांची ही निवडणूक आहे. कारण प्रत्येकाचं काम हे जिल्हा परिषदेकडे पडत असतो. मग त्याच्यामधून छोट्या छोट्या योजना असतील, मग त्या महिलांच्या असतील, त्या दलितांच्या असतील, त्या अल्पसंख्याकाच्या असतील, ह्या योजनेसाठी जिल्हा परिषद सदस्य हा सक्षम असला पाहिजे आणि ते काम त्या सदस्यानं केलं पाहिजे. म्हणून आपल्याला येत्या 5 तारखेला हे जे उमेदवार आहेत यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे, एवढीच विनंती करणारे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपण या ठिकाणी या पुरोगामी तालुक्याला आपणही महिला या नात्यानं आपणही कुठं कमी नाही, म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांनी जसं महिलांना आरक्षण दिलं तसं या तालुक्यामध्ये महिलांना उमेदवारी देऊन माननीय विनायकराव पाटील साहेबांनी या ठिकाणी त्यांना मोलाचं स्थान या विकास करण्यासाठी दिलेलं आहे. म्हणून याच्यानंतर डॉक्टर गणेशराव कदम साहेब यांना मी नम्र विनंती करतो की आपण अल्मोनाचं मार्गदर्शन करावं. येणाऱ्या 5 तारखेला आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान करायचंय. आज
महाविकास आघाडी वंचित आघाडी याच्या अहमदपूर तालुक्यातील सर्व उमेदवाराचे आपण फॉर्म भरलेले आहेत आणि आज या सर्व उमेदवाराच्या प्रचाराची सुरुवात आपण करणार आहोत. या शुभारंभ सभेसाठी उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब, व्यासपीठाची माफी मागतो, सर्वच आदरणीय आहेत. व्यासपीठावरील सर्व आदरणीय महाविकास आघाडीचे वंचित आघाडीचे नेते, आपले महाविकास आघाडीचे 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत, उपस्थित सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीवर प्रेम करणारे मतदार बंधू आणि भगिनींनो, निवडणूक आहे. निवडणुकीला फॉर्म भरत होतो, फॉर्म भरले, पण आपल्या आणि दुसऱ्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेमध्ये काहीतरी रंगत वेगळी असते साहेब. आणि तुम्ही म्हणला होतात त्यावेळेस माझं ढाळेगाव आहे, एक उमेदवार ढाळेगावचा बी दिलाय तुमचा, त्याच्यामुळे जरा थंड थंड वाटायला. ढाळेगाव एकदा घोषणा द्यायची का, महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीचा, महाविकास आघाडी वंचित आघाडीचा. अरे शिरूरला आवाज जाऊ दे जोरास, गोविंद जोरास. महाविकास आघाडी वंचित आघाडीचा. उठून पत्रकार बांधव इथं जमलेले आहेत. काय म्हणतंय अहमदपूर? महाविकास आघाडी म्हणतंय अहमदपूर, वंचित आघाडी म्हणतंय. मागे बी दाखवा कॅमेरा आणि शिरूरला लाईव्ह प्रक्षेपण दाखवा. चालू आहे का? भाजपवाले कुठं आहेत? बैठकीतच आहेत का आणखीन? भाजपवाल्याला समुद्या काय म्हणतंय अहमदपूर? तब्बल 9 वर्षानंतर आता 10वं वर्ष लागलं. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आमच्या क्षीरसागर ताईनं म्हणल्यासारखं का घाबरत होतं सरकार माहिती नव्हतं, बाकी जागी का घाबरत होतं मला माहिती नाही महाराष्ट्राचं, पण लातूर जिल्ह्यामध्ये का घाबरत होतं महानगरपालिकेत अमित भैयानं दाखवून दिले. का घाबरत होतं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका? कारण त्यांना लोकांपुढे जायची भीती वाटत होती. पण कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. कार्यकर्त्याची निवडणूक आहे. गावातून जर कार्यकर्ता कुणी पंचायत समितीचा एक निवडून आला, जिल्हा परिषदला निवडून आला, मेंबर झाला, कुणी सभापती झाला, कुणी अध्यक्ष झाला, तर नक्कीच आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. पण मागच्या 9 वर्षापासून निवडणुका नव्हत्या, प्रशासनाच्या हातामध्ये कारभार गेला होता आणि आज बघतोय आपण गाव पातळीवर काय अवस्था झालेली आहे. जे स्थानिकचे निधी येत आहेत सगळे बोगस कामं करत आहेत, कारण त्यांना आता कुणीतरी बाप उरलेला नाही, त्यांना टोचणारा कुणी उरलेला नाही. त्याच्यामुळे आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आज प्रत्येक पक्ष आपापल्या निवडणुका आपले आपले उमेदवार पुढे घेऊन निघालेला आहे. साधारणतः 8-10 दिवसाखाली 15 दिवसाखाली निवडणुका जाहीर झाल्या. प्रत्येक पक्षाचं काम असतंय की आपले उमेदवार ठरवायचे. निवडणुका जाहीर होणाऱ्यात ही जाहीर झालं होतं 3-4 महिन्याखाली, कारण नगरपालिकेनंतर निवडणूक आयोगानं आदेश दिला होता की 31 जानेवारीच्या आत निवडणुका घ्या. त्याच्यामुळे आम्हाला माहित होतं आमचे उमेदवार पत्रकार बांधव 3 महिन्यापासून मतदारसंघामध्ये फिरायला लागलेत. प्रदीपराव बरोबर आहे का? उठून सांगा. कोमनेजी 4 महिन्यापासून त्यांनी आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक उमेदवार आम्ही 3-4 महिन्यापासून आम्ही जाहीर केले होते उमेदवार. पण उमेदवार जाहीर करताना एकच पक्ष लोकांची सेवा करायचा आणि आमचा नेता विनायकराव पाटील हे धरून केलं होतं. पण आज बघताय साहेब आणखीन फोन यायले 2-3 बी फॉर्म कोरेटवा म्हणाले. तिकडं आणखीन गांगड उत्तर चालूच आहे. युती तुटली
युती जुळली, युती तुटली, युती जुळली, 2-3 ठेवा म्हणाय, 3 वाजायला आणखीन 1 घंटा आहे म्हणाय, फोनवर मेसेज चालूच आहे. पण पाटील साहेबांनी सांगितलं आमचे उमेदवार ठरलेले आहेत, तिकडे मिळणार म्हणून इकडे, इकडे मिळणार म्हणून तिकडं. तुम्ही बघताय कुणाचं तंगड कुणात अडकलंय काही समजायला भाग नाही. विद्यमान मंत्री साहेबाला सांगितलं, वरून आदेश आला की तुम्ही आज तुतारी सोबत जमून घ्या. वरी काय प्रक्रिया चालू आहेत आम्हाला माहिती नाही. पाटील साहेबांनी एक पाऊल पुढे केलं, चला कार्यकर्त्यासाठी काही होत असेल तर ठीक आहे, तुमचे काय उमेदवार, आमचे काय उमेदवार. पण याला नाद वेगळाच लागलाय, कमळाबाईचा नाद लागलाय आमदाराला. जातीवादी पक्षाबरोबर जायचा नाद लागलेला आहे. उघडे दार ठेवले होते, महाविकास आघाडीची या तुमचे उमेदवार सांगा म्हटलं होतं, पण कमळाबाईच्या नादामध्ये आहे. एवढा अपमान करून घ्यावं का विद्यमान मंत्र्यांनी? एक एक जागा मागून घेतायत, एक एक जागेसाठी झगडतायत. तुम्हाला वाटेल कार्यकर्ते जागेसाठी नाही, आता पोराला सभापती करायचंय पंचायत समितीचं, त्याच्यासाठी चालू आहे आता भांडण. तुम्ही बघा ही निवडणूक कशी चालू आहे. महायुतीमधले नेते विरुद्ध आपण सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदार, ही निवडणूक आहे. उमेदवार बघा ही खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगा, आम्ही बसू जागेवर. खंडाळी मधला उमेदवार भाजपच्या दादाची भाऊजाई, पण त्यांना काय माहित आहे, सर्वसामान्याची आमची भाऊजाई इथून निघाल्या ना खोमण्यातही दादा तुम्हाला घरी बसवणार आहे. आता यावेळेस तुम्ही ध्यानात घ्या. हडवतीमध्ये मालकाचा पुतण्या, पण आता सगळ्याच्या घरचा निजवंती अप्पा आहे आपल्याकडं, त्याच्यामुळे आता काही गरज नाही. आता मालक आता शांत बसा, ही जिरवायला पिल्लू खंबीर आहे, खंबीर. रोकडा सावरगाव मध्ये उमेदवारच आणखी त्यांना सापडला नाही, पण घुम्मनवाड गुरुजीचा वारसा जिरवणारे काही पट्टे आहे. घुम्मनवाड तेव्हा ती तयार आहे, त्यांना उमेदवारच आणखी सापडला गेलाय. कोणते राहिले मतदारसंघांचे? शिरूरला कोण टक्कर देत होतं? आपला वाघ होता स्वर्गीय चंद्रशेखर पाटील, त्यांचा घरचा उमेदवारी आलाय. तुम्ही सभापती निवडून आल्यावर होचाल, पण आधी बघा निवडून येतो का ते बघा. ताई यायचा ताई, त्याच्यामुळे शिरूरला काही काळजी करायची नाही, आमची ताई तिथं आहे. शिरूर झालं, किनगाव झालं, किनगावला आमचे शंकरराव गुट्टे, अंधोरीमध्ये डाळेगावचा वाघ काढलेला आहे. सगळ्यांनी आता बघितलं साहेब, ती तुमची जी मित्रमंडळाची होती पीएस भाऊ, बरोबर आहे, तात्या तर टपावर बसला होता, पडचाल म्हणलं मी, टपावर बसून रुमाल फिरू लागते. त्याच्यामुळे ही जर दृश्य बघितलं तर नक्कीच ही लोकातून क्रांती आलेली आहे. उगाच निवडणूक होत नाही, लोकांच्या मनात आलं पाहिजे आणि लोकांनी ठरवलं पाहिजे, त्याच वेळेस निवडणूक होते. आणि आता ही लढाई, तुम्ही जरी लातूरला एसी कॅबिन मध्ये बसून युतीच्या जर गप्पा मारत असाल, तुमचं शेवटपर्यंत ठरणार नसेल, तर लोकांनी ठरवलंय की यावेळेस महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीला निवडून द्यायचंय. हेच ठरवलं, बरोबर आहे का? तसंच ठरवलंय का? त्याच्यामुळे त्यांना तिथं ठरवत राहू द्या, आपण इथं ठरवत काय करायचं ते. त्याच्यामुळे आता प्रचाराचा शुभारंभ आहे. बघायला होतं आपण, त्यांचे आणखी उमेदवार फिक्स नाहीत, युती फिक्स नाही, आपण प्रचाराचा शुभारंभ घेतलाय. आपले पत्रकार बांधवांनो, आता आघाडी तर आम्हीच घेतली का नाही, बरोबर आहे का? त्याच्यामुळे आता पुढे बघा काय काय होतंय. आणि येणाऱ्या काळामध्ये 5 तारखेपर्यंत त्यांचा पैसा येणार आहे, त्यांचे खोटे आश्वासन येणार आहेत, पण आपण सर्वसामान्य माणसांना आता त्यांना भुलायचं नाही. कारण आपल्या बरोबर आला आता वंचित, त्याच्यामुळे आता विरोधक झालेत किंचित, बरोबर आहे. तेव्हा वंचित आल्यावर काय चमत्कार होतोय लातूरला बघितलेला आहे तुम्ही. त्यामुळे या ठिकाणी मला तरी वाटत नाही कुठली किंतु परंतु आता मनात ठेवायची. महाविकास आघाडीच्या आणि वंचित आघाडीच्या 6च्या 6 जागा बहुमताने येतील, हेच या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करतो. आपल्या जीवावर, आपल्या भरोश्यावर आम्ही थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद साहेब. या ठिकाणी ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. या तालुक्याचे भाग्यविधाता नायकाचे नायक विनायकराव पाटील हे आपलं या महाविकास आघाडीला असं अनमोल असं मार्गदर्शन करतील. विजय असो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सभेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण आदरणीय पांडुरंगजी कदम महाराज, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे नेते प्रशांतजी घार साहेब, आमचे आदरणीय आरडी दादा शेळके, डॉक्टर गणेशरावजी कदम साहेब, सोमेश्वररावजी कदम, बाबूरावजी जंगापले, गोपीनाथरावजी जोंधळे, सौ भाग्यश्रीताई श्रीसागर, शेषरावजी राठोड, हेमंतजी माकणे, प्रदीपरावजी खोमणे, राहुल शिवपुजे, परमेश्वराबा घोगरे, निळकंठ पाटील, संतोष भोसले, लक्ष्मण महाराज, आमचे आदरणीय शिवराज पाटील साहेब आणि सगळ्यांची क्षमा मागतो की व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे सहकारी, आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेले आहोत. तेव्हा आपण महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांचाही आपल्याला परिचय व्हावा यासाठी या सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. कारण आता प्रचारामध्ये अंधोरीचे उमेदवार अंधोरी मतदारसंघात फिरतील, खंडाळीचे त्यांच्या मतदारसंघात फिरतील, हडोळतीचे त्यांच्या मतदारसंघात फिरतील, पण त्यांचा परिचय आपल्या सगळ्यांना मतदारांना होणार नाही. यासाठीच सर्व उमेदवारांचा या ठिकाणी आपल्याला परिचय झाला पाहिजे. यासाठी या सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. मी माझ्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण समोर येऊन मतदारांना हात जोडून या ठिकाणी आपण आपला परिचय या ठिकाणी करून द्यावा. आणि सर्व मतदारांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण त्यांना साथ म्हणजे गपचूप नाही तर आपण कमीत कमी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद या ठिकाणी द्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती या ठिकाणी करणार आहे. आमच्या खंडाळी मतदारसंघाच्या उमेदवार शीतल प्रदीपराव खोमनेताई दोघांनी जोडीनं पुढे यावं आणि आपला परिचय करून द्यावा. पंचायत समितीच्या उमेदवार खंडाळीच्या उषाताई विठ्ठलराव अर्धवाड सर, आपणही यावं सर सहित व्यक्त झाला पाहिजे. या निमित्ताने ताईची आपल्या या ठिकाणी भेट झालेली आहे. उजना पंचायत समिती गणाच्या उमेदवार पार्वती देवीदास सुरनरताई, त्यांनी पुढे यावं. काही नाही का? अंधोरी गटाच्या आमच्या उमेदवार आहेत अश्विनीताई तुकाराम कदम,
तेव्हा अश्विनीताईने एकट्यानेच या ठिकाणी येऊन परिचय दिली. थोडगा पंचायत समितीच्या उमेदवार लताताई रामेश्वरराव कदम, त्याही दोघांनी येऊन परिचय करून या ठिकाणी द्यावा. तुम्ही उभं टाकून त्यांच्या भावजाईत या सोमेश्वररावांच्या, त्याच्यामुळे डबल अंबरी पंचायत समितीचे आमचे उमेदवार विश्वासराव कांबळे हे आपले उमेदवार आहेत. त्यांनाही आपण प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो. हडोळती जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार, त्यांना मी सांगितलं, भैया हडोळतीमध्ये आमदारांचा मुलगा येणार आहे, इकडे दिलीप मालकांचा पुतण्या येणार आहे, पण वैजनाथराव मल्ले साहेब कोणी येऊ द्या, मी त्यांच्यासोबत लढण्यासाठी खंबीर आहे. तेव्हा वैजनाथरावांचं आपण डबल या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे. असे लढणारे माणसं या ठिकाणी पुढे आले पाहिजेत. पंचायत समितीच्या हडोळती पंचायत समितीच्या उमेदवार आहेत अंजनाताई मुळके, आमच्या राम मुळकेच्या तहसीलमध्ये फॉर्म भरू लागलेत. तेव्हा त्याचंही आपण या ठिकाणी त्यांना आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो. कुमटा पंचायत समितीचे उमेदवार आमचे पंचायत समितीचे माजी सभापती आरडी दादा शेळके, त्यांचे चिरंजीव रुपेश शेळके या ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत. ते फॉर्म भरत आहेत त्या ठिकाणी. तेव्हा दादाला विनंती करतो, बसूनच आता आपण प्रचंड असा आशीर्वाद दादाला या ठिकाणी द्यावा अशी विनंती करतो. रोकडा सावरगाव जिल्हा परिषदचे उमेदवार आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे विठ्ठल ज्ञानोबा घुमनवाड साहेब. घुमनवाड साहेब पहिल्या वेळेस जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले, त्यांचाही परिचय ते त्यांचे चिरंजीव आहेत. आणि मला वाटतं घुमनवाड साहेबांचा सगळ्यांनाच या ठिकाणी परिचय आहे. तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण भरभरून असा त्यांना या ठिकाणी आपण आशीर्वाद द्यावा अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. रोकडा सावरगाव पंचायत समिती गणामध्ये 2 उमेदवार आहेत आमचे, परमेश्वर घोगरे आणि सुधीर गोरटे. हे 2 उमेदवार या ठिकाणी आपल्या समोर आहेत. आता त्यांच्यात वाटणी होणार आहे आणि मला सांगणार आहे कोण उभं टाकणार आहे. आणि पंचायत समिती काजळ हिप्परगा गटाच्या उमेदवार मीनाक्षीताई राजेंद्र कांबळे, हरजी कांबळे यांच्या त्या पत्नी आहेत. आता ते जोडीने आले असते पण त्यांना येता येत नाही, त्याच्यामुळं आपण प्रचंड असा आशीर्वाद आमच्या ताईच्या पाठीमागे आपण उभा करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. शिरूर गणाचे उमेदवार आपल्या यल्लादेवी उमरग्याचे पांडुरंग कांबळे हे काँग्रेसकडून या ठिकाणी उमेदवार आहेत. आणि चंद्रशेखर पाटील यांचे चिरंजीव मंगेश पाटील हे पंचायत समिती शिरूर मधून या ठिकाणी उभे आहेत. ते सगळे फॉर्म भरत असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. आणि किनगाव मध्ये शंकर गुट्टे आणि यमुनाताई मुंडे आणि
धानुऱ्याचे पडगले ना, हे या ठिकाणी उमेदवार आहेत. अशा रीतीनं नुसते आम्ही वंचितचा पाठिंबा घेतला नाही तर आरक्षण आताच आमच्या भाग्यश्री ताईनं सांगितल्यासारखं पुरुषाच्या जाग्यावर महिला उभं करून ओपनच्या जाग्यावरती विश्वासरावला या ठिकाणी उभा करून या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्याचा, महिलांचा आणि वंचित आघाडीचा सन्मान करण्याचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. माझी आपल्या सर्व मतदार बांधवांना विनंती असणार आहे, आता या महाराष्ट्रात काय चाललंय काहीच कुणाला समजत नाही. आता आम्ही कुणाच्या विरोधात बोलावं? खरं तर आता राजकारणात आपल्याला असं वाटतं की आपण आपलं काढून घ्यावं आणि खन खन आपल्या डोक्यात मारून घ्यावं अशी परिस्थिती झालेली आहे. काय बोलावं, कुणाच्या विरोधात बोलावं? सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, पुन्हा 12 वाजता रात्री दुसरं. अरे बस ना बाबा, ये वरी मग मी बस. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. खरं तर आता इथं अगोदर आम्हाला असा निरोप आला, 2 राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवा. आम्ही म्हणलं साहेब ठीक आहे, काही अडचण नाही, वाटाघाटी अशा आपण करू की ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. मी म्हणलं विधानसभा त्यांना देऊ आणि खालच्या जागा सगळ्या, मी निरोप दिला होता त्यांना प्रशांत भाऊ, की खालच्या जागा मला आमदार होण्यात हौस नाही, मला कार्यकर्त्यांची हौस पूर्ण करणं ह्याच्यातच मला या ठिकाणी समाधान आहे. खालच्या जागा आम्हाला द्या आणि आमचे कार्यकर्ते सुद्धा तुमचाच प्रचार करतील ना. मीच तुमच्या सोबत आल्याच्या नंतर बाकी कशाला मग दगदूग करण्याची गरज आहे, असा प्रस्ताव पाठवला. पण त्यांना काय वरून दबावाला माहीत नाही. ते पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर ते आता गेले. दुपारी आणखी म्हणलं होतं, सकाळी म्हणले त्यांची, रात्री म्हणले युती झाल्या, सकाळी म्हणले फिसकटले. आता काय झालंय आपल्याला या ठिकाणी माहीत नाही. आम्ही एक वेळेस निश्चय केला आणि आम्ही सांगितलं, प्रदीपराव तुम्हाला फायनल आहे. आणि म्हणून प्रदीपराव आताच डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं गेल्या 3-4 महिन्यापासून या ठिकाणी कामाला लागले आहेत. आज खंडाळी मतदारसंघामध्ये प्रचंड अशी सहानुभूती, कमीत कमी थोडी जनाची नाही तर मनाची तर ठेवायला पाहिजे असली तर. विधानसभा तुम्हीच लढवायच्या, जिल्हा परिषद तुम्हीच लढवायची. आता आमच्या उमेदवाराचा परिचय करून दिला, त्यांच्या उमेदवाराचा परिचय, त्यांच्या विरोधात गणेश दादा, वैजनाथरावच्या विरोधामध्ये दिलीपराव मालक, शिरूरमध्ये बाबासाहेब पाटील. आता फक्त घुमनवडे साहेबाच्या जागेवर आले असते ते, पण एसटीत नाहीत ते. तरतूद करून घ्या, सरकार तुमचं आहे, म्हणजे सगळीकडेच तुम्हीच राहा, अशी परिस्थिती आहे. आता तुम्ही न्याय केला पाहिजे. खरंच ह्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय का? ह्याच्यातून साध्य काय आपल्याला करायचंय? अरे सगळंच तुम्हाला पाहिजे असेल तर कार्यकर्त्यांनी करायचं काय? आज एक तरी भाजपच्या कार्यकर्त्याला तिकीट आहे, एक तरी अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला तिकडं श्रंगारे साहेब. काय चाललंय? कुठं चालली लोकशाही? खरंच लोकशाही राहिलेली आहे का? आणि खरंच आपल्याला मतदानाचा अधिकार आहे का? त्यांना आता माहिती आहे, कोणी बी किती उभा टाकू द्या, त्यांच्याकडे जे नाही ते आमच्याकडे आहे. पण ते कुणाच्या जीवावर तुम्ही कमवलात, कुणासाठी वाटालात, त्याच्यातून तुम्ही काय साध्य या ठिकाणी करू लागलात, या बाबतीतला निर्णय आपण घेणं हे मला वाटतंय. आता यावेळेस, आताच कोण तर म्हणलं, आता यावेळेस तुतारी वाजवायची आणि हे सगळे सिंहासनावर बसून
बसवायचे आणि त्याच्यानंतर तुतारी. म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे, शेवटची तुतारी जोरात आपल्या जिल्ह्यामध्ये वाजली पाहिजेत. त्यांच्यासोबत पंजाचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले पाहिजेत आणि वंचित आघाडीचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा आशीर्वाद या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणाने या ठिकाणी आहे. तेव्हा आपलाही आशीर्वाद आणि आपण जर आशीर्वाद दिल्याच्या नंतर आम्ही काय करू शकतो. पहिल्यांदा आम्ही निवडणूक लढवली खंडाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून. आता प्रदीपरावला मी तेच सांगायलो किंवा आमच्या अश्विनीताई या ठिकाणी उभं टाकल्यात. ताई, माझे काही गोष्टी खऱ्या होतात. कदाचित उद्या महिलेचं आरक्षण जर विधानसभेला पडलं तर अश्विनीताई आमच्या या ठिकाणी आमदार होऊ शकतील. जर आरक्षणच आलं तर आमचे प्रदीपराव किंवा नाही आलं, यावेळेस जर तुम्ही बाणी मारली तर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रदीपरावचं नाव या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असे माणसं कधीतरी ठीक आहे, तुम्ही मोठे लढाया करत असताल तर छोट्या लढाईला तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी दिली पाहिजे. आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आज शिरूरमध्ये या ठिकाणी पांडुरंग कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी लढवत आहेत. आपले जे कोणी या ठिकाणी मित्र पाहुणे जिथं जिथं आपले संबंध असतील तिथं सहकार्य केलं पाहिजे. वैजनाथरावला सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनीच ताकद या ठिकाणी लावली पाहिजेत. आपल्या या मतदारसंघातले शंकरराव त्या ठिकाणी लढू लागलेत. सगळेच्या सगळे उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचे आपण निवडून द्यावं एवढी विनंती करण्यासाठी आता मी प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी आमचे उमेदवार येणार आहेत, आपले कार्यकर्ते येणार आहेत. आणि माझी आपल्या सर्व आता जे कोणी कार्यकर्ते राहिलेत त्यांना माझी विनंती आहे, आता वरच्या लोकांना ईडी सीबीआय अशा बऱ्याच या ठिकाणी अडचणी आहेत, पण आता कुणी आपल्यातले चाललेत त्यांना बिचाऱ्याला काही उमेदवारीच्या लालचीने गेले, त्यांनाही उमेदवारी मिळाली नाही. काही गुत्तेदारीच्या लालचीने चाललेत, त्यांनाही गुत्तेदारी मिळणार नाही. आणि म्हणून पळणाऱ्याला माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लढणारा माणूस आहे त्यालाच किंमत असते. बुजगुण्याला कधीच महाराष्ट्र किंमत देत नाही. लढणाऱ्याला या ठिकाणी किंमत मिळत असते आणि लढलं पाहिजे. लढण्यात जे मर्दपणा आहे ते पळण्यामध्ये नाही. आताच मला वाटते आमच्या चेअरमनना म्हणले काय की दोर तोडलेले आहेत. आता आपल्याला लढल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्या सोबत नाही. आणि लढणाऱ्याच मावळ्यांना माझी या ठिकाणी विनंती असणार आहे, पळणाऱ्या पळकुटेला मी काहीच या ठिकाणी सांगू शकत नाही. आता आपण जर लढलो तर भविष्य आपलं आहे. हे फार काळ चालणार नाही, फार दिवस चालणार नाही. या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जर हे राजकारण करत असतील तर एक दिवस पळती भोज सुद्धा ह्याला कमी पडेल अशी अवस्था या ठिकाणी होणार आहे. वंचित आघाडी काँग्रेसचा लातूर महापालिकेमध्ये विजय झाला, पण भारतीय जनता पक्षाला पाडण्याला कारणीभूत हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची साथ सोडलेली आहे. या मतदारसंघातल्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असणार आहे की आता तुमचं संपलंय. अरे ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काहीच नाही तर कुठल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्थान मिळणार आहे. आणि मग जर एका रात्री तिकडे गेले असतील आणि त्यांना तिकीट मिळत असतील तर तुमच्या नशिबाला हेच का. तेव्हा आता आपण ओळखलं पाहिजे. डॉक्टर साहेबांनी आता सांगितल्यासारखं आपण आता ओळखून या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. माझी आपल्या सर्वांनाच कळकळीची विनंती असणार आहे
की या मतदारसंघाचं जे काही या ठिकाणी विकासाचं स्वप्न आहे, प्रत्येक जण सांगतंय आम्ही विकासासाठी चाललो. अरे किती विकास केलो हे तर सांगा. अनेक सभेतून तुम्हाला मी विचारलेलं आहे, खरंच तुमच्याकडे लेखाजोखा असेल, कुणाला तरी बारीका माणसाला हिशोब सांगत जाणू का, ज्याने केलं त्यानं सांगितलं पाहिजे. अरे आपण जे केलं ते सांगायला कशाला भीती वाटते. नाही आम्ही अरे हे काही विकास झाला का, इमारती बांधल्या, हे केले ते केले, कॉन्क्रीट काय, आम्ही रोजगार, अरे कारखानाच उभा केला नसता तर रोजगार कोणाला. खरं तर तुम्हाला आम्ही रोजगार दिलाय हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या जीवावर आहेत तुम्ही, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. या मतदारसंघात हरित क्रांती घडली. कैलासवासी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आणि त्यावेळेस मी लाडका त्यांचा आमदार या ठिकाणी लोकांनी मला अपक्ष निवडून दिलं, म्हणून हे सगळं हिरवं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून आज तुमच्या सगळं डामाडोल या ठिकाणी चालतंय. तुम्ही काय केलं हे अगोदर सांगितलं पाहिजे. रस्ते केले, आज केले की पुढच्या महिन्यात उकडून चाललेत, हेच तुमचा विकास. इमारती बांधल्या, पुढून इमारत, मागून सलाम. ही परिस्थिती जर असेल तर तुमचा विकास आहे का तुमचं काय, तुम्हीच विचार करा. 11 वाजल्यापासून आमच्या माता भगिनी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. तुमचा वेळ जास्त घेतल्यापेक्षा पुन्हा एकदा हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की या सगळ्या छुप्या रुस्तुमांना कुणी कुणाचा भेस घेऊन आलाय. आपल्याला माहिती आहे की रावणानं सुद्धा सीतेचं हरण करण्यासाठी राक्षसाचा वेश, साधूचा वेश घेऊन या ठिकाणी आले होते आणि सीतेचं हरण केलं होतं. हे सुद्धा राक्षसी प्रवृत्तीचे माणसं आजपर्यंत फक्त स्वतःच्या स्वार्थाच्या साठी दुसरा कुठलाही या ठिकाणी त्यांनी पाऊल उचललेला नाही. अशांना आपण ओळखलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे मी 99लाही तेच होतो, 14लाही तेच होतो, आजही तेच आहे, उद्याही तेच राहणार आहे. मी जे आहे ते तुमचं आहे आणि ते जे आहेत ते स्वतःचे आहेत, हे कुठं तर आपण या ठिकाणी ओळखलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीचे उमेदवार आपण या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिले पाहिजेत. आज तर तुम्हाला माहिती आहे भावटोळीसारखे कार्यकर्ते उडू लागले. अशा भावटोळीमध्ये एवढ्या ताकदीनं या निवडणुकीमध्ये हे उमेदवार उभं टाकलेत. खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं. खरं तर त्यांचा विजय आजच या ठिकाणी झालेला आहे. आज कुणाची हिंमत नाही. अहो काहीतरी आता काय कुणाला भीती झालेत कळत ना झाले. काल तर आमचा एक नागनाथ सकाळी गेला, संध्याकाळी आला माझ्याकडे. नाही नाही साहेब माझं मनच लागणार झाले. मला वाटतंय पुन्हा रात्री गेला म्हणून ऐकलो. कदाचित आज संध्याकाळी आणि पुन्हा माझ्याकडेच येईल. आता गेलेल्या सुद्धा अशा पश्चातापात आहेत. अरे आपण गेला होता, आता इकडे तर सगळी कोरडी विरत दिसाली आहे. कोरड्या विरत उडी मारल्याच्या नंतर काय होते आपल्या सगळ्याला माहिती आहे. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे तिथं निस्थ राहा, पण काम आमचं करा. कुठंही राहिलं तर काही अडचण या ठिकाणी होत नाही. तुम्ही का गेलात काय नाही मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. आपण जसं म्हणतो की तू माय दिल्या घरी आनंदात राहा. आता तुम्हाला दिलेला आहे माहेरपणची आठवण करू नका. तुमचा संसार तिथं चांगला चालावा अशा शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी देतो. माझ्या सर्व उमेदवाराला मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत या पक्षामध्ये करतो. आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आमचे सगळे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे नुसतं उमेदवारच प्रचार करतील असं नाही, तुमच्या 2 पाऊल पुढे जाऊन या मतदारसंघामध्ये आणि हरिभक्त महाराजांचा आशीर्वाद, नारायणजी अप्पा असतील, मुकुंद महाराज असतील, नागोराव बाबा असतील, या सगळ्या आमचे बापू महाराज असतील, या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. कारण संतांचा आशीर्वाद हे नीतीनं चालणाऱ्या प्रामाणिक माणसाच्याच पाठीमागं असतोय.
ज्याचा लोकांचा विश्वासघात करणाऱ्याच्या पाठीमाग या ठिकाणी कदापि त्या संतांचा आशीर्वाद असू शकत नाही. आणि म्हणून या सगळ्यांचा, मतदारांचा, सर्व संतांचा, ही संतांची भूमी आहे आणि सगळ्या संतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे, आता हे निवडणूक जातीवर कोणी नेऊ नका, जाती धर्मावर हे निवडणूक नेऊ नका. कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि हे बगळे जसे असे बसतात नदीच्या काठाला, तळ्याच्या काठीला, फक्त त्यांना असं वाटतं की आता हे सगळे आपल्या गळाला लागलेत म्हणून आम्ही निवडून येणार आहेत. तुम्ही माझ्या निवडणुकीत जाती पातीवर जावा, माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे. पण हे तुमच्या जीवावर ही निवडणूक लढवणारे कार्यकर्ते आहेत. पण ओबीसी, मराठा, वंचित, बहुजन किंवा अल्पसंख्याक असं काही प्रत्येकाने ठरवलं पाहिजेत की हे माझा उमेदवार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच आमच्या राजाभाऊनं सांगितल्यासारखं आपण आता परिस्थिती अशी झाली की जसं छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्माण करायचं होतं आणि स्वराज्य निर्माण करण्याच्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं सर्व मावळ्यांना एकत्रित केले आणि एकत्रित करून त्यांनी त्या स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळेस जसं त्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली, हर हर महादेव. कारण हे काही त्यांच्यासाठीच नाही, चांगल्या कामाची सुरुवात करण्याच्यासाठी आपण सर्वांनी हात वर करून या ठिकाणी हर 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 महाविकास आघाडीचा. थँक्यू. धन्यवाद साहेब. ही भूमी संताची आहे.